यानंतर पुढची एक सविस्तर बातमी पाहूया। मुसळधार पावसामुळे करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्ग मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि बंद करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतला। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। इथे सध्या रस्ता खचला त्यामुळे आता इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी म्हणून वाहतुकीसाठी हा मार्ग बंद केला आहे। करंजाळे हद्दीमध्ये खरं तर रस्ता खचल्यामुळे काल जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक बंद केलेली आहे। काय अधिक माहिती? माळशेज घाटामध्ये 599 ते 699 किमीच्या दरम्यान या दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये हा रस्ता खचलेला आहे आणि इथून वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या रस्त्याची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। रस्ता खचला खचल्यामुळे काल जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक बंद केलेली आहे। काय अधिक माहिती? माळशेज घाटामध्ये 599 ते 699 किमीच्या दरम्यान रस्ता खचल्यामुळे आणि त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सध्या रस्ता खचून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। काल दिनांक 26/7/2026 रोजी माननीय कलेक्टर सो पुणे यांनी त्या संदर्भात आदेश केलेले आहेत। तरी सदर मुरबाड साईडला अहिल्यानगरकडून जाणारी जी वाहतूक आहे ती आळेफाटा नारायणगाव चाकण मार्गे वळवण्या संदर्भात आदेश प्राप्त झाले आहेत। तरी वाहतूक जे करणार आहेत त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडून। सचिन, किती वेळापासून हा मार्ग खचलेला आहे आणि कधीपासून ही वाहतूक बंद करण्यात आली आणि कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होईल याबाबत काही माहिती मिळाली आहे का? खरं तर माळशेज घाटामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून सततधार मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्यामुळे या भागातील जे जनजीवन आहे ते पुन्हा विस्कळीत झालंय। रस्त्याच्या कडेने जे पाणी वाहणाऱ्या जागा आहेत तर ते पाण्याची गटर बुजल्यामुळे पाणी जे आहे ते रस्त्याच्या खाली बुजतंय। ज्या ठिकाणी ही घटना घडली करंजामध्ये साधारणपणे शुक्रवारी ही दुपारी ही घटना घडली आहे आणि शेजारी डोंगर आहे, डोंगराचं पाणी जे आहे हे पाणी रस्त्याच्या कडेला रस्त्यापासून पार झालं नाही। रस्त्याच्या कडेला जी गटर होती ही गटर तुंबली गेली होती, त्यामुळे पाणी वाहून गेलं नाही आणि संपूर्ण पाणी जे आहे हे रस्त्याच्या खाली झिरपलं गेलंय, त्यामुळे हा रस्ता जागेवरती खचलाय। सुमारे 100 फूट अंतराचा हा रस्ता खचलाय आणि 5 ते 7 फूट खोल जो सरफेस आहे रस्त्याचा हा खाली खचला गेलाय। त्यामुळे या भागातील वाहतूक गेले 3 दिवसापासून ही वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू होती, मात्र आता प्रशासनाने निर्णय घेऊन ही पूर्णपणे वाहतूक थांबवलेली आहे। खरं तर हा रस्ता निर्माणाधीन आहे, अजून रस्त्याचं काम चालू आहे। 1 वर्ष झालंय हा रस्ता चालू केलेला आणि आता हा रस्ता खचलाय आणि याच ठिकाणी हा रस्ता खचण्याची दुसरी घटना आहे। यापूर्वी सुद्धा हा रस्ता खचला होता। स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं होतं की हा रस्ता या ठिकाणी खचतो, त्यामुळे जी मातीची भर आहे ती संपूर्ण भर काढा आणि खाली जो खडक आहे त्या खडकावरती रस्ता तयार करावा। मात्र स्थानिकांच्या ज्या सूचना आहेत त्याच्याकडे प्रशासनाने कुठेतरी दुर्लक्ष केलंय आणि त्यामुळे रस्ता खचण्याची घटना परत घडली आहे। हो, या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।